खरोखर आज गरज आहे मुलांना, आणि मी म्हणेन मुलांपेक्षा पालकांना त्याची गरज आहे, आणि ते आपल्या मार्गदर्शनामध्ये ते सगळं विस्तृत सांगतीलच. मी वेळकर फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला, कारण असं आहे, पिढी घडवायची असेल तर लहान मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे. आज आपण बघत आहोत ज्याप्रमाणे सक्रिय असा पालकांचा सहभाग या गोष्टीला व्हायला पाहिजे तसं मिळत नाही आहे. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे, हे सगळं पालकांनी करावं यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा या कमिट्या केलेल्या आहेत. पालक कमिटी असते तुमच्या शाळेमध्ये, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सुद्धा काही कमिट्या तयार केलेल्या आहेत. इथे कुठपर्यंत काय आहे मला काय त्यातली माहिती नाही, पण ह्या सगळ्या कमिट्यांमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षकांबरोबर पालकांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. शासन निर्णय काही म्हणत असले तरी मुलांना शिस्त ही लागायलाच हवी या मताचा मीही आहे. पण काही पालक त्याचा बाहू करतात आणि नको ती वळण घेतात. ती खरं म्हणजे होता कामा नये. आज जर आपण मुलांना वळण देत नसणार तर पुढे ती मुलं कशी काय घडू शकतात याचा आपणच विचार करायला पाहिजे. म्हणून या गोष्टीची गरज आहे. मी यापूर्वी IAS बनण्यासाठी वगैरे जी काही मेहनत करावी लागते त्याबद्दल लेक्चर घेतलेली आहेत. एक रेडकर सर आहेत, तेही असेच जसं आपण वाहून जातो तसं वाहून घेतलेलं आहे. मुलांना हवं ते मार्गदर्शन करायला तयार असलेली ती एक व्यक्ती आहे. पण कसं होते, या गोष्टी आपण सर्व 8वी 10वी नंतर करायला पाहिजेत. पण त्यापूर्वी मुलं कुठे वेगळ्या रस्त्याला गेलेली असतात, ते होऊ नये यासाठी माझे मित्र धरणे सर या ठिकाणी उपस्थित झाले. आम्ही मुंबईत एकत्रच वावरलेलो आहोत, त्यामुळे त्यांचे कलागुण मला माहीत आहेत. त्यांचे या ठिकाणी येण्याचं कारणच ते आहे की कोकण आपण कसं काय शाबूत ठेवावं. जिकडे तिकडे आपण बघत आलेलं सर्व लोक येऊन गेलेले आहेत, सर्वांचं डोक्यावर बसलेले आहेत. ती परिस्थिती आपल्या कोकणात होऊ नये यासाठी त्यांनी आपला नोकरी धंदा सोडून या आपल्या मायभूमी जन्मभूमीमध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी जो विडा उचललेला आहे तो मुलांसाठी खास आहे, कलाकारांसाठी खास आहे, आणि त्याचं ते नेतृत्व करतात. त्यांनी पुरस्कार बरेच घेतलेले आहेत, पण ते पुरस्कार घेत असताना त्यांनी ध्येय धोरण मात्र मुलांपासून सुरू ठेवलेलं आहे. आणि ती आज मुलं जर तुम्ही उभी केली तर पुढे नक्कीच या आपल्या सिंधुदुर्गाचा रिझल्ट जो लागतो तो संपूर्ण 100% उत्तीर्ण म्हणून लागतो. पण तीच मुलं आपली पुढे कुठेही सरकारी खात्यामध्ये दिसत नाहीत. याला कारण काय? टक्केवारीवर जाऊ नका. त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून तुम्ही विनवत चला की बाबा या गोष्टी तुम्हाला व्यक्तिशः करायला हव्यात. सगळ्याच गोष्टी शाळेवर सोडून देऊ नका. आणि त्याच्यासाठी हा घाट घातलेला आहे. धरणे लहान मुलांमध्ये वावरून सर्व काही शिकवतात आणि त्यांचा पुरेसा वेळ न घेता त्यांना पूर्ण वेळ आपण देऊया. आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. सरांनी या ठिकाणी बोलवलं, हे व्याख्यान या ठिकाणी करण्याची संधी दिली त्याबद्दल वेळकर फाउंडेशनच्या वतीनं सर्व पालकवर्गांचा, शिक्षकांचा तसंच मुलांचाही मी या ठिकाणी आभारी आहे. आणि यापुढचे सूत्र हवी त्याच व्यक्तीने चालवावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोष्टी आहेत त्या शाळा स्तरावर विविध कमिट्यांमार्फत कशा आवश्यक आहेत त्याविषयी थोडक्यात सांगितलं. तसंच पालकांनी त्याविषयी जागरूक राहायला पाहिजे हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री सहदेव धरणे साहेबांना. कलांचा अधिपती गणपती गजानन चरणी नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत चरणी नतमस्तक होऊन तुम्हा जमलेल्या सर्वांच्या कुलदैवताला आणि कुलपुरुषाला वंदन करून, शारदा मातेला वंदन करून, शिक्षक वृंदाला वंदन करून
पुरुषाला मुद्रा करून आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करतोय. श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातलो रे घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 कलम 15 मुद्दे घेऊन कोकणावर 20 वर्षी पण एक चळवळ सुरू आहे. एकमेव महाराष्ट्रात किंवा भारतात एकमेव नाटक असं आहे की नाटक करता करता गाव पातळी उतरून कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यातील एक मुद्दा म्हणजे आपली भावी पिढी घडावी. म्हणून आतापर्यंत अनेक शाळांमध्ये हायस्कूल कॉलेजमध्ये माझे व्याख्यान झालेले आहे. व्यक्तिमत्व विकास मुलं घडणं हे खूप महत्वाचं आहे. आता या व्याख्यानाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी सर्व माझ्या बाळगोपाळांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना विनंती आहे की माझ्याकडे लक्ष ठेवा. या कोकणचं हे स्वर्ग आहे, स्वर्ग आहे, स्वर्ग आभाजी फक्त तुम्ही राखू शकता. म्हणून तुमच्यापर्यंत धाव घेतलेली आहे. एवढ्या शाळा फिरलो पण सर्व हात कधी वर झाले नाहीयेत. तू उठ बेटा, सर्वांनी उठायचं. मी ज्याला बोललो उठ तू. मला डॉक्टर व्हायचं. अरे वा, याच्यासाठी टाळ्या. अरे वा, याच्यासाठी प्रथम म्हणजे आपण ऐकून घेण्याची एक सवय लावून घेतली पाहिजे. शाळेत शिकतो त्यावेळी सुद्धा काय करायचं? ऐकून घ्यायचं. कळलं? नक्की नक्की आवाज आवाज ऐकून घ्यायची सवय लावायची. कळलं? आणि चांगल्या सवयी आपण नेहमी लावायच्या. बरोबर? मला एक सांगा, सकाळी सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात आई वडिलांच्या पाया कोण पडतोय? त्यांच्या चरणी नतमस्तक कोण होतोय? हात वर करा. मी विचारणार हा तुमच्या पालकांना. नक्की खोटं उगाच हात नको. खोटं कधी बोलायचं नाही, खरंच बोलायचं. पाय पडते सकाळी? हो वा, यांची सगळी टाळ्या वाजवा. सकाळी आंघोळ केल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडायचं, चरणी लीन व्हायचं. लीनता हा मोठा गुणधर्म आहे. आपण लीन असलो तर आपण आयुष्यात भविष्यात काही करू शकतो. संकल्प करायचा, मी सकाळी उठल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर मी माझ्या मातृपितृ देवाची चरणी नतमस्तक होणार, आई वडिलांच्या पाया पडणार आणि शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या पाया पडणार. आपल्या प्रथम आपले आई वडील गुरु आहेत, त्यानंतर आपले शिक्षक गुरु आहेत. शिक्षक हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटत जाणार, पण प्रथम तुम्हाला आता मराठी शाळेमध्ये इथे शिक्षक आहेत, त्यांच्या येऊन पाया पडायचं. आल्यावर पडणार की नाही? पडणार की नाही? आई वडिलांच्या शिक्षकांच्या आणि दिवाबत्ती करत असाल तर. बरोबर? लीनता असणं गरजेचं नाही. खूप मोठी का सांगतोय ते येऊन तर पुढे तुमच्या भविष्यात खूप स्पर्धात्मक युग आहे. तुमच्या तोंडातला घास तुमचा काढून घ्यायला बसणार, हे लक्षात ठेवा. पण आता बसून अष्टपरिवर्तन घडणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सुरुवात आतापासून करायची. संकल्पच बांधायचा. मला डॉक्टर व्हायचंय ना, मग मला डॉक्टरला ज्या ज्या गोष्टी लागणार ते मी आताच शिकणार. मी चौथीत असताना मला नाटककार व्हायचं होतं. म्हणून मी काय केलं, चौथी आपल्यापासून नाटक लिहायला सुरुवात केली. आता जवळजवळ माझी 20 नाटकं आहेत. एकांकिका आहे, बालनाट्य, महिला नाट्य चालू आहे माझं. का आम्ही त्यावेळी सुरुवात केली. लिहून ठेवायचं. आज मी सकाळी किती वाजता उठतो, सकाळी 6 वाजल्यापासून काय काय करतो, टीव्ही किती वेळा बघतो, खेळतो किती वेळा, अभ्यास किती वेळा करतो, शाळेत किती वेळा असतो, घरी गेल्यानंतर मी काय करतो, हे सगळं, जेवतो किती वेळा, हे सगळं वेळापत्रक आपलं दिवसभराचं काढून ठेवायचं. काढणार की नाही? नक्की काढायचं. काय करावं लागणार? 14 खडी आहे ना तुम्हाला? आमच्याकडे 12 खडी आहे. 14 खडी म्हणता. स्वर किती? आता असं काय 14 खडी स्वर आहेत. बरोबर? आपण म्हणतात का 12 खडी 14 खडी तुमची? रोज म्हणता का? सगळ्यात आयुष्यात महत्वाचं म्हणजे स्पष्ट बोलणं आलं पाहिजे. जरी आपण मालवणी असलो, मी मालवणी सुद्धा बोलतोय, मला मालवणी नाटक असा, पण मराठी जिथे गरज आहे तिथे मराठी बोलायला लागतं. बरोबर? त्यासाठी काय स्पष्ट उच्चार. 14 खडी
सोय पण म्हणून दाखवेल, मला बोलून दाखवेल. तिच्यासाठी टाळ्या वाजवा. कुठे आहेस बेटा तू? बोल, जरा बोल. काय बरं, घाबरलं का? परत एकदा म्हण. काय करतो, खर्चा काढतो. आवाज कुठे गेला बा? अरे तेव्हाच्या खर्चाचा आवाज काढ. शिवाजी खर्चात हा घशातून आपण आवाज काढला आणि मी नाकातून काढला. बरोबर. नाक आणि घसा अजिबात वापरायचं नाही. आपण बोलायचं कुठून? बेबीतून. ते स्वरयंत्र आहे. कंठ, तू म्हणाले कंठ, तोच स्वरयंत्र. नाकातून घशातून आवाज काढायचा, बेबीतून काढायचा. त्याचं उदाहरण तुम्हाला आता पुढे सांगतोय. म्हणा सर्वांनी, क आणि की म्हणा. फरक जाणवतो क आणि ख मध्ये? क आणि ख मध्ये फरक आहे की नाहीये? क ख क. सर्वांनी डोळे बंद करा, ताट बसा आणि आपल्या बेबीवर हात. ताण येण्यापेक्षा कंप होतो. ख बघा, ख ख ख ख असंच म्हणा आणि मला फरक सांगा. आम आम, इन इन, उम उम, एम ऐम, ओम ओम, अम आ, उम केम कैम, ओम ओम, कम का. परत बोला जोरामध्ये, असं नको. आणि समोरच्याला ऐकायला गेलं पाहिजे. बरोबर. 14 घडी तुमची नेहमी म्हणायची, शाळेत किंवा घरी प्रॅक्टिस करायची. माझे नाव आर्य अरुण गावडे आहे. कळलं? कळलं? असं नाव खणखणीत सांगता आलं पाहिजे. बरोबर. स्टार्ट. मुहीपर्यंत घासायचे आणि डोळ्यानं लावायचे. स्टार्ट. हात उभे नाही रे. स्टार्ट. म्हणून बघायचं, निरीक्षण हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे. थांबला का त्याला? जमला? बस आता बोला आत्ता. थांबा थांबा मॅडम. सरळ उभा, सरळ उभा, सरळ उभा. माग खाली पण लागतो काय? बरोबर. कितीला आहे? थोडाच आहे. आता परत पाठ वाजला ना, परत ताट वर आणि तुम्हाला हे हसणं का आयुष्यात? हा कसा एक व्यायाम आहे. आपल्या शरीराच्या नसा एकदम प्रफुल्लित राहतात, उत्साहवर्धक राहतात. काय तो मुद्दा
हसणं आयुष्यात खूप महत्वाचं आहे. काय काय हसताना काय करतात म्हणजे मुद्दाम. मी आज तू समजा हा माझ्यासोबत हसला, तुम्ही काय करणार मुद्दाम. हे हसणं म्हणत काय स्माईल आतून आलं पाहिजे. हसणं हे तू हस परत येणार हसणं पाहिजे. हसणं रडणे आणि रागापेक्षा हसणं खूप महत्वाचं आहे. आता ह वर तुम्हाला हसायला शिकवतो. बघा प्रॅक्टिकल आहे. ह हा बघा हात जोडणार तू हसा ना बघ. हाय सुरू कर बोल बोल सुरू कर आणि बोलायचं प्रयत्न कर. बोल ते आवाज तुला असणार बोल हा बोल अरे माझ्याकडे बोल 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 आणि सुरू कर. एकदम दाबू नको. हात दाब माझा. हाय 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 कसं आहे बरं आहे ना. त्याला हात मिळव. हाय करा डोळे 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 मिळवा. हे बघा रे काय पाय स्थिर पाय अर्धा का म्हणे कळलं तुम्हाला. कळलं तुम्हाला. तुमच्या जो लक्ष झालं ना मग तसं घरी मुलं करतात की नाही याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कळलं. आता मी थांबतोय. तुम्हाला माझं छोटस एक घराचा माझा मधला एक पॅच दाखवतोय आणि नंतर स्टॉप करतो. तुम्हाला मी प्रश्न विचारणार, पालकांना विचारणार तुम्हाला हे गरजेचं आहे का. तुम्हाला तो उत्तर तुम्ही द्यायचं. कारण पालक सक्षम घडले तर मुलं घडणार हे लक्षात ठेवा. कळलं. आकाशमध्ये काय फॅन सर्व मी परत येईल काय त्यावेळी तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी सांगेल. पण आता सगळ्या गोष्टी एका तासात एक तास मर्यादा असते काही गोष्टीला. त्यामुळे नंतर मी कधीतरी येणार तेव्हा परत काही गोष्टी सांगणार. अभिनय आयुष्यात खूप महत्वाचा आहे. बोलणार तुमचे बोलणं डोळे तोंड ह्या सगळ्या खूप गोष्टी. उभं राहणं सुद्धा असं उभं राहायचं नाही असं उभं राहायचं नाही. कसं रे उभं राहण्याची एक पद्धत आहे ती तुम्हाला दाखवेल. व्यायाम हे नेहमी करायचे. कळलं. आता मी माझ्या नाटकामधील एक कोकणासाठी जे हे सगळं चाललंय कोकणासाठी तुम्ही भावी पिढ्या त्यासाठी चाललंय त्यावेळी छोटस पॉईंट दाखवतोय आणि थांबतोय. मग तुम्हाला प्रश्न विचारला तयार राहा. ओके. अरे हे माझ्या कोकणी माणसा अरे आता तरी जागो रे जागो. अरे हे काय चाललंय सगळे बाहेरसून येऊन एक कोकणाचं नरक करतात रे. ह्यो माझो परमेश्वराने भूत तळावर ह्यो चमत्कार घडलेला असा स्वर्ग आहे स्वर्ग. पण स्वर्गाचे लचके तोडले जातात रे. जमीन परत त्यांना विकले जातात. झाडा वडरा नष्ट होतात. पण माझी पिढी मग माझी भावी पिढी करतली काय रे काय करतली. अरे वाढ उडीला पूर्वजांनी जमीन किती ठेवलेली सांभाळून हाल कष्ट केल्याने रक्ताचं पाणी केल्याने पुढे सांभाळून ठेवली आणि पुढच्या पिढ्यावळी किती रे इकून खावच्यासाठी नाही तर कसून खावच्यासाठी ठेवल्याने. पण आज बघलंस ते सगळे बाजारपेठा म्हणा नको रस्ते म्हणा नको सगळे बाहेरचे लोक गेले. मग माझी लेकरा काय करतली ह्यांच्यामध्ये नोकरी घातले धंदे घातले काय घातले म्हणून सांगते हे माझ्या मुलांनो तरी जागे व्हा. आपल्या औषधी बाबाजी सांगा जमीन विकू नको ते कसून काय तशीच राहणे पण जमीन विकू नको झाडात तोडू नको रे. या स्वर्ग वाचवचा या माझ्या
असा, कारण स्वर्गाचं तुम्हीच ह्या स्वर्ग वाचवू शकता इतकी तुमच्यात ताकद असा, पण तुम्ही घडा रे माझ्या कोकणी माणसा. अरे आता तरी जागो रे. त्यापेक्षा मी जे काय सांगितले तुम्ही करणार ना कृती? आता मला सांगा, मी जे काय सांगितलं ते पटकन करून कोणी सांगेल चुकलं तरी चालेल. आई वडिलांना कायम सकाळी उठा, मग व्यायाम करा. नंतर पहिलं आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत, त्यांना दीपमून नमस्कार करा. नंतर देवाला दिवाबत्ती करा, काय करा, देवाची आराधना करा. नंतर आपण शाळेत जातो सर्वजण, शाळेत जाऊन शिक्षकांच्या पाया पडा. त्यानंतर सकाळी उठल्यावर व्यायाम करा. त्यानंतर काही रात्री आपण झोपतो, घरी व शाळेत आपलं काही वेळापत्रक आलेली पाळायचं. घरी एक वेळापत्रक लावायचं व रात्री झोपताना आपण दिवसभरात काय काय केलं, कुठच्या कृती केल्या ते आठवायच्या व झोपायचं. सकाळी उठून आई वडिलांच्या पाया पडायचं आणि शाळेत येऊन शिक्षकांच्या पाया पडायचं आणि आपण जे घरी वेळापत्र लावायचं आणि त्यांचा नियमित वापर करायचा आणि जे व्यायाम दिलेले आहे ते करायचं. आणि रात्री झोपताना आपण जे काही केलं दिवसभर ते आठवायचं आणि जे चांगल्या गोष्टी केल्या ते आठवायचं आणि जे वाईट गोष्टी केल्या ते बाजूला ठेवायचं. या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यावेळी या ठिकाणी वेळकर फाउंडेशन तसंच कलमचे सामाजिक फाउंडेशन यातर्फे या ठिकाणी जो व्यक्तिमत्व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला माननीय श्री धरणे सर यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं या ठिकाणी मुलांना आणि पालकांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या जिल्हा परिषद नेरुळ माडेचौरी शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच आदरणीय तांबे सर या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी, त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसंच वेळकर फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री दोंडू वेळकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये घेतला, त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसंच सर्व पालक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच अध्यक्षांच्या परवानगीने हा छोटासा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी जे व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन आपण या शाळेमध्ये केलं ते आज अत्यंत गरजेचं आहे, कारण आचार विचार आणि विचार याप्रमाणे मुलांवर संस्कार होणे महत्त्वाचं आहे. आणि पूर्वीपासूनचं म्हणजे जे आचार होते विचार होते विद्यार्थ्यांचे मध्ये पूर्वीपासून आचरण जे होतं ते आता कुठेतरी समाजामध्ये या मोबाईलच्या माध्यमातून बिघडत चाललं आहे आणि त्याची आज काळाची गरज आहे. आणि अशा प्रकारचे संस्कार आम्ही देत असताना सुद्धा एखाद्या त्रस्त माणसाने येऊन सांगणं आणि ते मुलांसाठी आज समाजासाठी फार उपयोगी आहे. आणि हा तुमचा उपक्रम जो आहे तो संपूर्ण प्रत्येक शाळेत व्हावा असं मला वाटतं. सांगितलेल्या गोष्टी सगळ्या मान्य आहेत आणि सगळ्या म्हणजे आपल्या मुलांना शिस्त लागण्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ते योग्य आहे, गरजेचं आहे काय? गरजेचं आहे. आणि तुम्ही पालक म्हणून मुलांकडे घडवून घेणार. अशी जी सत्र चालवली तर पालकांच्या पण लक्षात येईल, मुलांच्या पण लक्षात येईल. पुढे पाठी अशी काही म्हणजे स्ट्रेससाठी वगैरे अशी जे काही आजार असे वाढत जातात, त्यासाठी हे बेसिक जे काही व्यायाम आहे ते फार उपयोगाचे ठरतील मुलांसाठी आणि आम्ही ते करून घेण्याचे प्रयत्न करू. चांगलंच दिलंय. आजकाल हे ऑनलाईन वगैरे चाललंय ते काही चांगलं नाहीये. मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी ते तुम्ही मार्गदर्शन दिलं, त्याला व्यायामाचे प्रकार, पूर्ण आई वडिलांचे संस्कार वगैरे ते सगळं शिकवलात, त्या बाबतीत खूप खूप धन्यवाद. मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आताची पिढी मोबाईलकडे वळल्यामुळे आणि पालकही स्वतः हातात मोबाईल असल्यामुळे त्या मुलांकडे स्थिरपणा नाही आहे, अस्थिरपणा जास्त प्रमाणात जाणवतो. आणि स्थिर करण्यासाठी मुलांना व्यक्तिमत्व विकास हे जे तुम्ही आता मार्गदर्शन केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळोवेळी शिक्षक म्हणूनही आम्ही करत असतो, पण जेव्हा बाहेरची व्यक्ती येऊन मुलांना एखादी गोष्ट सांगते तेव्हा त्यांना ते जास्त अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही दिलेलं मार्गदर्शन योग्य आहे. शाळामध्ये होणं गरजेचं आहे.
त्यांनी. काय सांगाल? योग्य आहे सर. आम्ही कसं घरी शिकवत नाही ना, हां आणि काही मोबाईल आल्यामुळे आम्हाला काही घ्यायला मिळत नाही. घरी शिकवत ते मला योग्य वाटतं. असं चालू राहू धन्यवाद. असं मुलांचं शरीर प्रचलन व्यवस्थित आहे, मुलं बुद्धी वाढणार त्यांची. हां ओके चालेल. मुले चांगली घडावी यासाठी तुम्ही भरपूर त्यांना मदत केली, त्याबद्दल तुमचे आभार. त्यांना अशाच प्रकारे अधूनमधून त्यांना मार्गदर्शन करत जा. हे व्यक्तिमत्व विकास गरजेचा आहे की नाही? गरजेचं आहे. त्यासाठी मुलं कशी घडली पाहिजेत ना, त्यासाठी असे मार्गदर्शन द्यायलाच पाहिजे, घेतलं पाहिजे. त्यासाठी तुमचे पण मी आभार मानते. तर धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही चांगल्या रीतीने मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यातून मुलांनी काय शिकायचं काय नाही हे पण त्यांच्यावरच अवलंबून आहे. खूप तुम्ही चांगल्या रीतीने त्यांना समजावलं, चांगलं शिकवलं. एवढंच बोलू शकते. खूप खूप आभार. नमस्कार सर. आज जे तुम्ही इथे येऊन व्यक्तिमत्व विकास या संदर्भात जो एक कार्यक्रम घेतला तो ते छान आहे आणि असा प्रत्येक शाळेत घ्यावा, कारण मुलांना त्याचे खूप गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम आपण ठेवला, मुलांना आणि आम्हाला पण मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. असे मार्गदर्शन वेळोवेळी पालकांना आणि मुलांना पण व्हावे अशी आमची इच्छा आहे. गरजेचं आहे का? गरजेचं आहे. हे मुलं घडण्यासाठी पुढचा विचार करून हे खूप गरजेचं आहे का? शिकून पुढं जातील अशा प्रकारचे हे कार्यक्रम करावे. बेकर फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित करून व्यक्तिमत्व विकास हे सदर ठेवलं, हे मी सादर केलं. तर हे तुम्हाला कसं वाटलं आणि प्रत्येक शाळेमध्ये हे व्याख्यान होणं गरजेचं आहे का? काय सांगाल? नमस्कार. खरोखर याची गरज आहे आणि मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे व्यक्तिमत्व विकास घडणं हे, आणि तुमच्यासारख्यांनी त्यात घेतलेला जो प्राण ओतलेला आहे तो अत्यंत गरजेचा आहे. असं कुणीही करायला बघत नाही. आज सर्व पैशाच्या मागे असतात. साधं जरी काही लेक्चर द्यायचं झालं तरी ते अपेक्षेने बघत असतात आणि आपले त्यामुळे जो साध्य करायचं असतं ते साध्य होत नाही. एक सोपस्कार म्हणून केला जातो. तसं आजच्या ह्या शिबिरामध्ये मला काही जाणवलेलं नाही. एक मनापासून आणि खरोखरच बेंबीच्या डेटापासून आपण जे मुलांपर्यंत पोचवलं त्याचा खरोखर उपयोग होईल असं मला वाटते. आणि आज जर मुलं घडत असतील तरच ती पुढे होऊ शकतात. कारण जास्त मोठी झाल्यानंतर हे संस्कार करण्यात काही अर्थ नसतो, कारण तोपर्यंत त्यांचं जगही बदललेलं असते. तर मी पुन्हा एकदा अशी विनंती करेन, हे सगळ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त मुलं त्याचा फायदा घेतील. आणि खरं म्हणजे तसं पाहिलं तर यात पालकांनी जास्त सहयोग द्यायला पाहिजे, पण तो दिला जात नाही आहे. याची खंत मलाही आहे, जशी आपल्याला आहे तशी ती मलाही आहे. पण त्याच्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. पालकांच्या विशेष सभेमध्ये किंवा त्यांची जी काही कमिट्या असतात त्या कमिट्यांमध्ये हा विषय चर्चेला यायला हवा. आणि शिक्षण क्षेत्रातून काम करत असताना या शैक्षणिक ज्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या असतात त्या लोकांनीसुद्धा याकडे लक्ष देऊन ह्या गोष्टी करण्यासाठी कुठली अशी ज्या सामाजिक संस्था काम करत असतील त्यांना नक्कीच त्यांनी सहयोग दिला पाहिजे असं मला वाटते. आणि मी या इथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा शिक्षण अधिकाऱ्यांकडून काही करता येईल का यासाठी मी प्रयत्न नक्कीच करेन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.